हाय गाईज, आज बनवतो आपण बटाट्याची भाजी, पुरी आणि शिरा. ती कशी बनवतात ते बघूया. त्यासाठी इथे बटाटे 4 घेतलेले आहेत आपण. ती आपण लावतोय शिजायला कुकरमध्ये. धुवून घेतलेली आहेत. त्यात पाणी ठेवतो आता शिजण्यासाठी. 3 शिट्ट्या करायच्या. ह्याच्यात आपण 3 शिट्ट्या काढून घेऊया. इथे गॅसवर ठेवलेले. आता आपण पुरीचं पीठ मळून घेऊया. इथे आपण पुरीसाठी पीठ मळून घेतोय. 2 वाट्या पीठ घेतले, मीठ घातले आणि 2 चमचे रवा घेतलेला आहे. तर तेल घालूया आपण त्यात वरून टाकतोय तेल. ते एकत्र करून घेतोय आपण आधी. आता इथे आपण थोडंसं पाणी घेतोय आणि पीठ मळून घेतोय. तू त्या साईडला जरा होशील. आता आपण इथे पीठ मळतोय एक साईडला. हे बघा, इथे आपलं पीठ मळून घेतलेलं आपण. इथे आपला डो रेडी झालेला आहे. आता आपण ह्याला काय करायचं, ठेवूया बाजूला. ह्याला आता आपण झाकून बाजूला ठेवूया. आता आपण तिथे पीठ झाकून ठेवलंय, तर एक साईडला आपली बटाटी पण शिजतायत. तर एका गॅसवर आता आपण ठेवलंय पाणी तापवायला शिऱ्यासाठी. तर इथे आता पाणी तापवून घेतोय आपण शिऱ्यासाठी. किती पाणी ठेवलं आपण? 2 वाटे, थोडं जास्त आहे, पण जेवढं शिऱ्याला लागेल तेवढं घ्यायचंय. हो हो. इथे आता आपलं पाणी गरम झालेलं आहे. त्याला आता आपण खाली काढून घेऊया, त्याला झाकून ठेवूया. आता इथे आपण कढई घेतोय शिऱ्यासाठी. त्यात आता काय काय टाकणार आहोत ते बघूया. तूप टाकतो आपण. आता 2 चमचे तूप टाकून घेऊया आधी. ते आता पसरवून घेऊया थोडंसं. तूप चांगलं गरम झालं ना की मग त्यात रवा टाकू. तो उकळतं छान. आता आपण त्यात टाकूया रवा. आता आपण रवा गरम करून घेऊया ना. नाही, भाजायचं आता आपल्याला सगळं कलर बदलेपर्यंत. आता तो उकळला बघ. तूप गरम असेल ना, छान फुलून येतो मस्त. आता कलर बदलेपर्यंत आपण त्याला भाजून घेऊया. पाणी घालू. इथे आता आपलं भाजून झालेलं आहे. कलर चेंज झाला आहे रव्याचा. आता त्यात आपण टाकतोय गरम पाणी. मग अशी आपण ते गरम करून घेतलं ते. सर्व असं टाकलेलं नाहीये, जेवढं लागणार तेवढंच टाकणार. आता त्याला ठेवते आपण झाकण. आणि इथे आपल्या कुकरच्या 3 शिट्या झालेल्या आहेत. तो गॅस आपण बंद केलेला आहे. इथे तर आपण झाकण काढून घेतलेलं आहे. 1 ते 2 मिनिटासाठीच ठेवलंय ना. हो. उकळण्यासाठी ठेवलेलं आपण. त्यात आपण टाकतोय साखर. किती घेतलेली आपण? 1 वाटी. 1 वाटी घेतलेली आहे, छोटीवाली. नाही, तेवढा रवा तेवढाच साखर. त्यात आपण ढवळून घेतोय. तर आपण संपूर्ण पाणी टाकलं नव्हतं, थोडंसं पाणी आपण बाजूला ठेवलंय. जास्त घेतलं होतं ना. आता आपण त्यात टाकतोय ड्रायफ्रुट्स.
ह्यात आता आपण ड्रायफ्रूट्स मस्तपैकी टाकलेले आहेत. आता आपण डेट काय टाकणार? त्या वेलची नंतर टाकायची, परत एकदा झाकायचं आपल्याला, ढवळून घ्यायची साखर. आता पुन्हा एकदा आपण त्याला झाकूया. इथे आता आपण झाकण काढून घेतोय. जास्त नाही, 1 ते 2 मिनिटासाठीच ठेवलेलं. आता आपण त्यात थोडंसं वेलची पूड टाकतोय. मस्त झाला, सुका नाही झाला. इथे रेडी झाला आपला. हो झालं. इथे तर आपला शिरा पण रेडी झालेला आहे. आता आपण तो साईडला ठेवूया. तो साईडला ठेवून देऊया. आता आपण इथे पिठावर झाकण ठेवलेलं आहे, ते काढून घेतलेलं आहे कढई. तेल तापायला ठेवूया आपण. एक साईडला आपण ठेवतोय तेल तापायला पुरी तळण्यासाठी. इथे कढई ठेवलेली आहे, त्यात आपण तेल टाकणार आहोत. एक साईडला आपण तेल तापवायला ठेवलेलंच आहे. बटाटे थंड होत आहेत. बटाटी पण आपली थंड होत आहेत एक साईडला. त्यात पुऱ्या करून घेऊया आपण आधी. त्यासाठी इथे मम्मी गोळ्या करून घेते. इथे आपण असं 4 गोळे करून घेतलेले आहेत. ह्याला आता आपण लाटून त्याच्या पुऱ्या पाडणार आहोत. हे बघ, इथे पीठ घेतलेलं तर आपण ह्याला लाटून घेऊया गोळीला. चपातीसारखी पातळ नाही करायची, थोडी जाड ठेवायची ना. हो दाखवते ना. पुऱ्या फुगतात ना मग. पातळ वाटली कडक होतात ना, मग एकदम पातळ नाही करायची. आता इथे आता आपण पुऱ्या पाडून घेऊया. अशा पुऱ्या पाडून घेतल्या की एक साईजच्या होतात मग त्या. नाही बघा, अशा प्रकारे आपण सर्व पुऱ्या आता करून घेऊया आधी. इथे तर आपल्या पुऱ्या लाटून झालेल्या आहेत. आता आपण ह्यांना फ्राय करून घेणार. त्यासाठी इथे तेल तापवायला ठेवलेलं आपण बघू शकतो. आता आपण ह्यांना फ्राय करून घेऊया. इथे कढई ठेवले, त्यात पुऱ्या काढायच्या म्हणून. इथे तापलं तेल, तापलेलं आपण पुऱ्या सोडून घेऊया एक एक करून, म्हणजे एक एक फ्राय करून घेऊया. मस्तपैकी अशी टमटमीत फुगलेली आहे ती पुरी, बघू शकता तुम्ही.
गॅस वाढवते तो. मीडियम गॅसवर करतोय आपण. इथे दुसरी पण आपण सोडून घेतलेली आहे. बघा इथे आता पुन्हा एकदा पुरी टाकलेली आहे आणि पुऱ्या अशा आपल्या टमटमीत फुगत आहेत, बघू शकता. हिला आता आपण पलटी मारून घेऊया. आता हिला बाहेर काढून घेऊया. फोडलीस तू तिला? हो, दाबली फुटली. मग तुला बोलले ना, नवीन आहे ना तो. बघ, नाही जमत याने मला. पुरी फुटते. किती वापरले? अशा प्रकारे आपण सर्व पुऱ्या आता फ्राय करून घेऊया. इथे तर आपल्या पुऱ्या फ्राय झालेल्या आहेत. तर ही बघ शेवटची मोठी पुरी. शेवटची पुरी आपण टाकून घेतलेली आता फ्राय करायला. मस्तपैकी अशा टमटमीत सर्व पुऱ्या फुगलेल्या आहेत. हे बघा, ही पण अशी टमटमीत फुगलेली आहे. गॅस बंद केले त्यात होईल. आता आपण पुऱ्या सर्व झाल्या आहेत त्या काढून घेतलेल्या आहेत. आता इथे आपली बटाटे थंड झालेले आहेत, त्यांना आपण आता सोलून घेऊया. इथे आता आपण बटाटे सोलून घेतोय. करून घेऊया. इथे बटाटे सोलून झालेले आहेत, त्यांना आता आपण कट करून घेतोय. पुरी ओली करून घेतली की त्याला बटाटा चिकटत नाही. आणि बटाटे पण पूर्ण शिजून नाही घेतलेले आहेत आपले, कडक आहेत ते. इथे आता आपली बटाटी कट करून झालेली आहेत. तसं इथे आपण तेल तापवायला ठेवलेलं आहे कढईत. आपण ह्यातच पुऱ्या तळल्या. आता त्यातल्या पुऱ्या थोडंसं तेल कमी केलं. आता आपण त्यात टाकतोय राई. मस्त की तडतडली आहे राई. आता त्यात टाकतोय जिरं. मग आपण त्यात टाकतोय आलं मिरचीचा ठेचा. आलं मिरचीचा ठेचा, थोडंसं हिंग, थोडीशी हळद, कढीपत्ता जास्त नाही करत कारण ते गरमच झालं ना चिकन. टाकून घेतो नाही बटाट्याचे. आता ह्याच्यात आपण बटाटे टाकून घेतोय. हे बघा, एकत्र असे आपण करून घेऊया त्यांना. आता मीठ घालूया. आता हे चमच्याने नाही घालत, हाताने घालते मग सगळीकडे पडेल. चवीनुसार. हा, चमच्याने घातलं तर एका ठिकाणी पडतं, हाताने घातलं की सगळी पडतं. चवीनुसार घालतात मीठ.
आता आपण त्यात टाकतोय कोथिंबीर. थोडंसं खोबरं, आता आपण तिला एकत्र करून घेऊया. झाली भाजी. भाजी झाली आपली इथे. हो झाली. इथे आता आपली भाजी पण रेडी झालेली आहे. आता आपण गॅस बंद करते. इथे आता आपल्या रेसिपी रेडी झालेली आहे. ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.